शुभ सकाळ सगळ्यांनो। आज बनवूया आपण बेसन पिठापासून लाडू। तर बेसन पीठ घेतलं मी, हे अर्धा किलो, थोडं कमी असेल। तर आता हे मी पाण्याने भिजवते। घट्ट गोळा करायचा आहे। बघा असा गोळा तयार झाला आपला। आता दुसरीकडे मी एवढीच साखर घेणार आहे आणि एक तारी पाक करायला ठेवणार आहे। यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं। तर बघा असा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि हातानेच असं करायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि तुपामध्ये तळायचं आहे। अगदी मीडियम गॅस ठेवायचा। तेलामध्ये सुद्धा तळू शकता, पण तुपामध्ये छान टेस्टी लागतात। ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। सर्व तळून झालेले आहेत। आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आपला एक तारी पाक सुद्धा रेडी आहे। बघा असा पडला पाहिजे, परफेक्ट आहे। बघा असं रवेदार काढायचं मिक्सरमधून आणि आपलं जे तूप उरलेलं आहे त्याच्यामध्येच आपण हे छान भाजून घ्यायचं आहे। एक वाटी तूप आहे आपलं हे। मी यामध्ये आणखी 2-3 चमचे तूप टाकलेलं आहे, कारण मला थोडं कमी वाटलं। जेवढं टाकाल जास्त तेवढे ते टेस्टी लागतील। आता एक 5 मिनिट भाजून घ्यायचं आपल्याला, फार वेळ नाही भाजायचं। आपलं मटेरियल व्यवस्थित भाजून झालेलं आहे। पाक सुद्धा तयार आहे। यामध्ये मी थोडंसं किंचित येलो कलर टाकत आहे, फार नाही टाकायचा। नाही टाकला तरी चालेल। आता हा पाक आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे। पूर्ण टाकत आहे मी पाक। हा पाक यामध्ये मुरायला आपल्याला 1-2 तास तरी लागतातच। यामध्ये आपण थोडी इलायची, जायफळ किसून घेतलेला आहे आणि थोडीशी सुंठ पावडर। आपण हे आता 2 तास झाकून ठेवायचं। असे छोटे छोटे लाडू करायचे आणि त्याला एक बदामचा काप लावायचा, दिसायला पण छान वाटतं। अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया। तुम्ही सुद्धा बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।